पुणे स्वारगेटचा हा पीएमपीचा डेपो पाहिला की कर्मचाऱ्यांचा संप आहे का असा प्रश्न पडतोय। पण इथे ना कर्मचाऱ्यांचा संप आहे ना कुणी पुणे बंदची हाक दिलीये। मग पुणे शहराला गरज असूनही या बसेस इथे उभ्या का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आहे, या बसेस आजारी आहेत। काही बसचं ऑइल संपलंय तर काही बसच्या हेडलाईट खराब आहेत। इतके किरकोळ आजार असूनही पीएमपीला त्यावर उपचार करता येत नाहीत। याचं कारण आहे आर्थिक गणित। त्याचमुळे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा पगारही थकवलाय। मात्र इतकं असूनही भाड्याच्या बसेस पुरवणाऱ्या ठेकेदारांची बिलं मात्र सहज मंजूर होत आहेत, हे विशेष। 1 तारखेचं पेमेंट 1 तारखेच्या आत व्हायला पाहिजे, ते अजूनपर्यंत झालेलं नाही। त्यांना आता भाड्याच्या गाड्या आपल्याकडे घेतलेल्या आहेत, भाड्याच्या गाड्यांचे पैसे द्यायला त्यांना लागतात। मग ते त्यांचे प्रश्न ते जर मिटवत असतील, त्यांना प्राधान्य अगोदर देत असतील, ते तसं न करताना कामगारांना प्राधान्य द्यायला पाहिजे ना। कामगारांचे पैसे पहिले द्यायला पाहिजे। पगार थकल्यानं रावसाहेब वाघ यांच्यासारख्या 11,000 कर्मचाऱ्यांची हीच व्यथा आहे। मात्र स्वतःच्या आर्थिक गणिताचा विचार करणाऱ्या पीएमपीला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गणिताचा विसर पडलाय। पीएमपीच्या मालकीच्या तब्बल 650 बस आता आपल्याला पुण्यामध्ये वेगवेगळ्या डेपोमध्ये उभे असलेल्या पाहायला मिळतात। आता आपण स्वारगेट डेपोमध्ये आहोत आणि अत्यंत किरकोळ असे प्रॉब्लेम जे आहेत त्या बसेसचे आहेत। फक्त ह्या बसला हेडलाईट नाही आहे आणि ऑइलचा प्रॉब्लेम आहे। विशेष म्हणजे ही बस आता निवडणुकीच्या काळामध्ये वापरली होती, मात्र निवडणूक झाल्यानंतर ही बस पुन्हा एकदा आगारामध्ये लावण्यात आलेली आहे आणि या बसच्या बदल्यामध्ये ठेकेदाराची तब्बल 45.5 रुपये किलोमीटर दरानं बस भाड्यानं लावली जाते। याचा अर्थ स्पष्ट आहे, ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्याचा कार्यक्रम इथं पाहायला मिळतोय। पीएमपीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना निव्वळ ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेनं केलाय। छोट्या छोट्या कामासाठी आता ऑइल 150 रुपये लिटर आहे। जर हायड्रोलिक ऑइल किंवा साधं ऑइल जर मागवलं, जर 5 लिटरचा डबा मागवला तर 10 बसेस बाहेर पडतील। कमीत कमी 250 बसेस या कामासाठी बंद आहे, छोट्या कामासाठी। 2 कोटी रुपयाचे जर स्पेअर पार्ट जर मागवले 2 कोटी रुपयाचे तर 250 बसेस बाहेर पडतील आत्ता पहिल्या स्ट्रोकला। ठेकेदारांच्या तुंबड्या भरायचं काम चालू आहे। मूठभर ठेकेदारांसाठी 11,000 कामगारांना वेटीस धरले। पीएमपीच्या बसेसची अवस्था दुरुस्तीपलीकडे असल्याचं सांगत पीएमपीचे संचालक मात्र आपलीच बाजू योग्य असल्याचं सांगतायत आणि भाड्यानं घेतलेल्या बसेसचंही समर्थन करतायत। ज्या बसेसचा आयुर्मानच आम्ही मुळातच 7 ते 8 वर्षच वापरल्या पाहिजे, त्या बसेस आम्ही 14-15 वर्षाच्या वापरतोय। त्याच्यावर होणारा स्पेअर पार्टचा खर्चसुद्धा तितकाच वाढत चाललेला आहे आणि कुठेतरी ह्या गोष्टीला आता आपण पायबंद घातला पाहिजे, या निर्णयाशी आम्ही आलेलो आहोत। ही गोष्ट वस्तुस्थिती खरी आहे की 600 गाड्या बंद आहेत आणि या गाड्या बंद असल्यामुळेच भाडेतत्वाच्या गाड्यांना काम मिळत आहे। पण हे करत असताना आज त्या गाड्या 7 कोटीचे निधी अभावी पडून आहेत। स्पेअर पार्ट असतील, टायर्स असतील, बॅटरीज असतील, या सगळ्यामुळे ह्या गाड्या बंद पडलेल्या आहेत। 2007 ते 2011 या दरम्यान 56 महिने थकलेल्या पगारातला फरक पीएमपी कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात होऊनही अजून त्यांना ही रक्कम मिळालेली नाही। तब्बल 50 कोटींच्या घरात ही रक्कम आहे। शिवाय 6व्या वेतन आयोगाच्या फायद्यापासून सुद्धा पीएमपीचे कर्मचारी वंचित आहेत। यावरून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचं आर्थिक चाक किती खड्ड्यात आहे याची कल्पना येऊ शकते। तरीही पीएमपीच्या सक्षमीकरणात कोणालाच रस नाही। रस आहे तो फक्त ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यात। अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।